मंगूस दिसले मंगूस. चल थांबू नको सर. मुंग्यांचं वारूळ आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत शेअर करा. सुप्रभात मित्रांनो. तर आज आम्ही चाललेलो आहे कर्नाला फोर्ट आणि कर्नाला पक्षी अभयारण्य. तर एक माउंट पण लावलेला आहे मी बाईकसाठी. तर याचा पण व्ह्यू तुम्हाला भेटणार आहे. तर सकाळचे वाजलेत 4-4:30 वाजलेले आहेत. आता जस्ट आम्ही निघालो आहे. तर बघू पुढचा प्रवास. मुंबई गोवा हायवेवर थांबलो आहे आता. समोर हा कर्नाल आहे. कर्नाला फोर्ट अजून चालू नाही झाला. तर एक धाबा आहे तिथे जरासा नाश्ता करतोय. नंतर बघू, कारण 7 वाजता मोस्टली चालू होते कर्नाला. आता ट्रेकिंग 7 वाजलेत आणि आता आम्ही ट्रेकिंग चालू करतोय. जर 2 टू व्हीलर होत्या 2, त्यामुळे एक्स्ट्रा 100 रुपये घेतले. प्रत्येक ॲडल्टचे 60 रुपये आहेत. आणि एक्स्ट्रा कॅमेराज वगैरे असतील तुमच्याकडे तर त्याचे पण एक्स्ट्रा चार्जेस घेतात. नकाशा दिलेला आहे की पनवेलकडून जाणाऱ्या रस्त्यापासून कसं तुम्हाला जायचं आहे ते. त्याला घेऊन जातो आपल्या घरी बिल्डिंग. खूप सारे माकड, विविध प्रकारचे पक्षी, खूप काही बघासारखं. आणि गार्डन पण एकदम मेंटेन केलेले आहेत पूर्ण. मेंबर बनवता उसको. येतो का?
रस्ता बघा कसा आहे. इथून ना पावसाळ्यामध्ये पाणी येत असत असं. चालू राहू. झाडांची मुलं आहेत ना, झाडांच्या मुलांपासून रस्ता तयार झाला. हे बघ. या किड्याला काय बोलतात तुमच्याकडे? झाडाची वाट लावतोय आणि याला हात लागला ना 1 घंटा तुम्हाला नुसते खाजेल. भाऊ हात लावून दाखवच. नको हा रस्ता बघा कसा आहे. हा आमचा तो कर्नाला फोर्ट. वरती आता जाऊन देतात का माहीत नाही, बघूया. वातावरण जरा थंड आहे म्हणून काय वाटत नाही. जशी वेल वाढेल तसं वातावरण पण, टेम्परेचर पण वाढेल आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो. कर्नाला किल्ल्याचा इतिहास असा आहे की देवगिरी यादव आणि तुघलक शासक यांच्या अंतर्गत हा किल्ला 1400 साली बांधला गेला असण्याची शक्यता आहे. हा पाण्याचा ओल जातोय असा पूर्ण असा लास्टपर्यंत, आणि हा इथून रस्ता आहे गडावर जायला. गडावर जायला असे जालीचं बनवलेलं आहे, पैसे घेतल्यासारखं बनवलेलं आहे त्यांनी. हे बघ ना तिथं बनवले. दोन 2023मध्ये जस्ट जानेवारीमध्ये कालावंतीला गेलो होतो. तिथून प्रबलगडला गेलो एका दिवसामध्येच. प्रबलगड करताना ना हा सेम असंच पॅच आला होता मला. मुंगूस दिसला. चल थांबू नको. चल हे झाडाला काय बोलतो माहिती आहे का? भूताचा झाड आहे का बाबू? असं आहे का? माहित ना मला, पण मला असं
ते काळी मुनी असतात बघ याच्यात असतात ते. हा बघशील दगड आहे मागे. असे खड्डे केलेले आहेत. तर हे खड्डे ना रानटी डुक्कर असतात ना, ते खणून असे मग कंदमुळं खातात. हा हे ठीक आहे. हे बघ, हा हे ठीक आहे, हे मस्त आहे. काळ्या मुंग्या आहेत, मुंग्यांचं वारुळ आहे. कसा निसर्गाने बनवलेला बघा. हात टाकू काय? नको बाबा. दादा कारवीच्या कळ्या अजून दिसतात. जसं आपण वरती येतो ना, असे छोटे मोठे शेड्स आहेत विभागाने बनवलेले. इथं तुम्ही रिलॅक्स करू शकता. हा थोडासा पॅच बाकी आहे आता. देवीचं मंदिर आहे एक. कोणती देवी आहे ते काय आयडिया नाही अजून. इथं काय फलक लावलेला नाही आहे. देवीचं दर्शन घेऊन आपण पुढचा प्रवास चालू करूया. देवीच्या मंदिरासमोर वासुदेव क्रांतिकारक वासुदेव बलवंत फडके यांचा फोटो आहे. पहिला प्रवेशद्वार लागलेला आहे, दरवाजा. तर आता तुटलेल्या अवस्थेत आहे आणि या दोन साईडला मार्क्स आहेत. वाटतं दरवाजाचेच असतील अवशेष. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670मध्ये मोगलांकडून हा किल्ला जिंकला आणि त्यानंतर 1680मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या ताब्यात तो किल्ला गेला आणि यानंतर काही काळ मोगलांनी त्यावर कब्जा केला. त्यानंतर 1740मध्ये जेव्हा पुण्याच्या पेशव्यांचा उदय आला तेव्हा हा किल्ला त्यांच्याकडे गेला आणि नंतर 1880मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे हा किल्ला ताब्यात गेला. हा पहिला दरवाजा, हा दुसरा दरवाजा आहे. सपोर्ट करून ठेवलेला आहे ग्रिलमध्ये. आय सेक्शन
हा आम्हाला तिसरा आणि किल्ल्याचा महादरवाजा आहे आणि चांगल्या अवस्थेत आहे आणि त्याला जसं आपण जो महादरवाजा आहे तिथून जर आपण एंट्री केली ना आपल्याला हा स्ट्रक्चर दिसतो एक. काय रे खोले आहेत एक राहण्यासाठी वापर करत असतील असं वाटतं मला. इकडं पण एक छोटासा आणि हा एक पूर्ण. काय माहित नाही इथे आपल्याला पण वाटतंय हा इथे पण हा 2 दगडाच्या पायऱ्या अशा झाल्या. आपण रस्ता कुठे जात असेल. बॅटरी चेंज करायला लागेल मला. पाण्याची टाकी तिथं पाण्याची टाकी. छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्यात आणि थोडासा पाणी खराब आहे त्यांचा. इथे थोडंसं पाणी चांगलं. हो भाई काय भेटला बघा. ओ वरती आहे का नीट सांभाळून. माशा उडवल्यात का. मला पाणी चांगलं वाटतंय. हे पाणी नाही बा. आपण पाणी चांगलं आहे. पाणी पियाचं असं शकतं. पहिले पाणी पियायचंय. मासा नाही येतात तोच प्रॉब्लेम. भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं आहे आणि कोणाचं तरी पडून तिथं मृत्यू झाला म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली. हो ते बघ ना इथं लिहिलं. गडाचं थोडेसे अवशेष बाकी आहेत. हे असे जे असतात ना हे लक्ष देण्यासाठी तिकडून येणाऱ्या सैनिकांसाठी नेतात. हा स्ट्रक्चर कशासाठी यूज होत असेल काय माहिती. हा एक दरवाजा आहे. हे दरवाजा ना हे बघ इथं पहारेकरीचा रस्ता. पहारेकरी असतं इथं बसलेला. इथं पहारेकरी असतं असं. आणि दरवाजा कोणी एंट्री केली ना त्याला पहिले टॅकल करायचं. एकूण आम्हाला 4 दरवाजे लागले. इथे पण टाकी आहेत पाण्याच्या. वरती सरफेस मोठा आहे म्हणजे वरतून वाटलं आम्हाला की गड असेल छोटा. फॉलो
हा आम्हाला 5वा दरवाजा लागला. हा पण चांगल्या अवस्थेत आहे. कसं बनवलंय ना आता कसा बनवला बघ ना दाम पडशी मी काय बोललो मग आपला 2 पेड झाले तरी आपल्याला काय नाही. हे या ठिकाणी ना चारही बाजूला तटबंदी दिलेली आहे आणि या तटबंदीमध्ये ना अशा खिडक्या छोट्या छोट्या खिडक्या दिलेल्या आहेत नजर ठेवासाठी. हां तो मला पडला 40 DJIचा 40. हां पूर्ण तो कॉम्बो असतो ना त्याच्यामुळे 3 बॅटरी वगैरे सर्व. तुला काय पसंत होते मोबाईल ना हां या ब्लॉगची समाप्ती मी इथेच करतो. जर हा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ना तर तुम्ही सर्वांनी लाईक करा, तुमच्या फॅमिली मित्रांबरोबर शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.